नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। बाळाला ड्रायफ्रूट देणं हे त्याच्या शारीरिक, बौद्धिक वाढीसाठी, वजन वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं हे आपल्याला माहीत आहे। परंतु ड्रायफ्रूट कधी, किती, कसे द्यावे याबद्दलही सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे। त्यासोबतच कोणत्या ड्रायफ्रूटमधून काय फायदे होतात, ते किती प्रमाणात घ्यावे, कशा पद्धतीने घ्यावे या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया। व्हिडिओ थोडासा लांब होईल, परंतु न स्किप करता शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे। ड्रायफ्रूट विटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात। रोज सकाळी नियमित भिजवलेले ड्रायफ्रूट खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि दिवसभर टिकून राहणारी ऊर्जाही मिळते। बदाम आणि अक्रोड यांच्यासारख्या ड्रायफ्रूटमध्ये हेल्दी फॅट आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवतात। अक्रोड आणि बदाम मेंदूच्या विकासासाठी उत्तम मानले जातात, त्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो। ड्रायफ्रूटमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं, जे की पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं। मनुका आणि अंजीर यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं, जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतं आणि रक्ताची कमतरता दूर करतं। ड्रायफ्रूटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मुलायम, चमकदारही ठेवतात। ड्रायफ्रूट कधी खावे? उत्तम आरोग्यासाठी ड्रायफ्रूट खाण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत। बदाम, अक्रोड आणि मनुका यासारखे ड्रायफ्रूट रात्री पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी खावेत, त्यामुळे शरीराला जास्तीत जास्त पोषणद्रव्ये मिळतात। आणि रात्री झोपण्यापूर्वी ड्रायफ्रूट खाणं टाळावं, त्यामुळे पचनावरती ताण येऊ शकतो। ड्रायफ्रूट खाण्याची योग्य पद्धत व नियम। बदाम, अक्रोड, मनुका आणि अंजीर हे नेहमी रात्रभर म्हणजे 8 ते 10 तास पाण्यात भिजवून सकाळी खावे, त्यामुळे हानिकारक फायटिक ॲसिड दूर होतं आणि पचनक्रिया सुधारते। काजू, पिस्ता, खजूर हे तुम्ही न भिजवता कच्चे आणि मधल्या भुकेसाठी दिवसभरात कधीही खाऊ शकता। लहान बाळाला किती प्रमाणात ड्रायफ्रूट द्यावे? लहान मुलांच्या आहारात ड्रायफ्रूट समाविष्ट करणं पौष्टिक मानलं जातं, कारण ते ऊर्जेचा उत्तम स्रोत आहेत। मुलांच्या आहारात सुकामेव्याचा समावेश करताना त्यांचं वय आणि पचनशक्ती लक्षात घेणं गरजेचं आहे। अतिप्रमाणात ड्रायफ्रूट दिल्याने मुलांच्या पचनाच्या समस्या, शरीरात उष्णता वाढणं असे त्रास होऊ शकतात। 1 ते 3 वर्षाच्या मुलांना थेट अख्खे ड्रायफ्रूट खाणं टाळावं, कारण त्यामुळे घशात अडकण्याचा धोका असतो। अशा मुलांना बारीक पावडर करून किंवा ड्रायफ्रूटची पेस्ट बनवून देणं सुरक्षित असतं। 3 ते 5 वर्षाच्या मुलांना भिजवलेले आणि सोललेले बदाम, मूग, अक्रोड, मनुके छोटे छोटे तुकडे करून देऊ शकता। 5 वर्षापेक्षा मोठी मुलं सुकामेवा सहज चावून खाऊ शकतात, त्यामुळे मिक्स ड्रायफ्रूटचा आहारात या वयातील मुलांना सहज समावेश करता येतो। बदाम। लहान मुलांसाठी बदाम हे उत्तम सुपरफूड आहे। बदामातील प्रोटीन स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त असतं। फायबर विटॅमिन ई मध्ये मिळतं। दैनंदिन गरजेच्या जवळपास 48% मॅग्नेशियम आणि मॅग्नीज यातून मिळतं। हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचा उत्तम स्रोत म्हणजे बदाम। बदाम हे पारंपरिक ब्रेन फूड मानलं जातं। यात असणारे विटॅमिन B2 आणि L कार्निटाइन मेंदूच्या पेशींना चालना देतात आणि स्मरणशक्ती सुधारतात। बदाम हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहेत। त्याच्या नियमित सेवनामुळे मुलांची हाडे आणि दात मजबूत राहतात। बदामामध्ये असलेले विटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं, ज्यामुळे आजारांशी लढण्याची मुलांची क्षमता वाढते। बदामामध्ये भरपूर फायबर असतं, ज्यामुळे लहान मुलांमधील बद्धकोष्ठता कमी होते। काजूमध्ये चांगले फॅट्स, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई, कॅलरी, झिंक, आयर्न भरपूर असतं। हे लहान मुलांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी, मेंदूच्या विकासासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं। काजू मेंदूच्या विकासात वजन वाढवण्यासाठी मदत करतात। मज्जासंस्था आणि हाडांच्या आरोग्यासाठीही काजू उत्तम असतात। रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी आणि ॲनिमियाचा धोका टाळण्यासाठी नियमितपणे काजू सेवनाचा फायदा दिसून येतो। काजूमध्ये असणारे हेल्दी फॅट मुलांच्या मज्जासंस्थेच्या आणि मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात। काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात। धावणारी आणि खेळणारी मुले खूप ऊर्जा खर्च करतात। काजू त्यांना लगेच ऊर्जा मिळवून देतं। मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढून ते आजारांपासून दूरही राहतात। अक्रोड हे लहान मुलांच्या
शरीरातील आणि बौद्धिक विकासातील एक सुपरफूड मानलं जातं, कारण अक्रोडामध्ये मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असणारं ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि इतर महत्त्वपूर्ण पोषण तत्व मुबलक असतात. अक्रोडमध्ये निरोगी फॅट असतात. इतर ड्रायफ्रूटच्या तुलनेत हेल्दी फॅट अक्रोडात सर्वात जास्त दिसून येतात. त्वचेसाठी, स्नायूंच्या वाढीसाठी आणि पचनासाठी अक्रोड उत्तम मदत करतं. अक्रोडामध्ये विटॅमिन ई असतं, जे पेशींचं नुकसान टाळणारं एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. विटॅमिन B6 आणि फॉलिक ॲसिड रक्ताभिसरण आणि चेतासंस्थेसाठी फायदेशीर असतं. मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर आणि मॅंगनीज अक्रोडामध्ये मुबलक प्रमाणात मिळतं. लहान मुलांच्या पहिल्या 5 वर्षात मेंदूच्या 90% वाढ होते. अक्रोडामधील अल्फा लिओलेनिन ॲसिड मेंदूच्या विकासाला आणि संज्ञानात्मक कार्याला चालना देतं. यामुळे मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. अक्रोडामध्ये मॅग्नेशियम, कॉपर, फॉस्फरस असतं. हे घटक शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करतात. त्यामुळे वाढत्या वयातील मुलांची हाडे आणि दात मजबूतीसाठी फायदा होतो. अक्रोड हे फायबरचा उत्तम स्रोत आहे. फायबरमुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते, पचनक्रिया सुरळीत राहते आणि लहान मुलांमधील बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. अक्रोडामध्ये पॉलिफेनॉल, अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन ई मुलांची फ्री रॅडिकलच्या नुकसानीपासून रक्षण करतात. त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढून ते वारंवार आजारीही पडत नाहीत. अक्रोडामध्ये मेलाटोनिन नावाचा घटक असतो, जो झोपेचे चक्र नियंत्रित करतो आणि मुलांना शांत झोप देतो. खजूर मध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि महत्त्वाची जीवनसत्व मिळतात, जी मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी फायदेशीर ठरतात. ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रक्टोजचं प्रमाण खजूरमध्ये जास्त असतं, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतं. फायबर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी सुधारण्यासाठी मदत करतं. आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक खजुरामध्ये मुबलक प्रमाणात असतं. विटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन केचा समावेश असतो. आजारांशी लढण्याची क्षमता वाढवणारं भरपूर सारे घटक खजूरमध्ये असतात. खजुरामध्ये नैसर्गिक शर्करा असते, जी मुलांचं शरीर सहज शोषून घेते. खेळणाऱ्या किंवा अभ्यासात व्यस्त असणाऱ्या मुलांना यातून लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. खजूर हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. नियमित सेवन केल्याने मुलांचं हिमोग्लोबिनची पातळीही वाढते. ॲनिमियाचा धोका टळतो. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं, जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतं. यामुळे मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही मदत होते. खजुरातील फायबरमुळे मुलांची पचनक्रिया सुरळीत राहते. लहान मुलांमध्ये वारंवार होणारा बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. खजुरात असलेले मॅग्नीज, कॅल्शियम, फॉस्फरस मुलांच्या वाढत्या हाडांना बळकटी देतात. दात येणाऱ्या काळात दातांच्या योग्य वाढीसाठी खजूर देणं फायदेशीर ठरतं. मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मुलं वारंवार आजारी पडत नाहीत. जर्दाळूमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर आणि भरपूर विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई आणि पोटॅशियम असतं. जर्दाळूमध्ये भरपूर फायबर असतं. ते लहान मुलांची पचनशक्ती मजबूत करतं, बद्धकोष्ठतेची समस्याही दूर करतं. जर्दाळूमध्ये असणारे विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन मुलांची दृष्टी तीक्ष्ण ठेवतात आणि डोळ्यांचे आजार टाळण्यासाठी मदत करतात. विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवून त्यांच्या संसर्गापासून बचाव करतात. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण असते, जे मुलांच्या वाढत्या शरीरासाठी आणि मजबूत हाडांसाठी, दातांसाठी आवश्यक असते. पिस्ता हा पोषण तत्वांचा खजिना आहे. पिस्ता लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उत्तम मानला जातो. प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट, विटॅमिन B6, विटॅमिन ई आणि विटॅमिन के, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि झिंक यामध्ये मुबलक असतं. पिस्त्यामध्ये असलेले विटॅमिन B6 हेल्दी फॅट्स मुलांची स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि आकलनशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण चांगलं असतं, जे मुलांच्या हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी आवश्यक असतं. पिस्त्यामध्ये झिंक आणि विटॅमिन ई सारखे अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे मुलांची प्रतिकारशक्ती वाढवून त्यांना निरोगी ठेवतात. फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं आणि पचनसंस्था निरोगी ठेवतं. पिस्त्यात आढळणारे ल्युटीन आणि इथोसेन हे घटक डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात. लहान मुलांसाठी केशर वापरताना अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे 1 ते 2 धागे 1 वर्षाच्या वरील मुलांना देणं सुरक्षित मानलं जातं. केशर दुधात मिसळून दिल्यास हाडांच्या विकासासाठी, पचनासाठी मदत होते. क्रोसिन आणि सॅफ्रॉनॉल, विटॅमिन सी, विटॅमिन ए, मॅग्नीज, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम केशरमध्ये मिळतं.
केशर पोटाचे विकार दूर करून पचनक्रियाही सुधारतं. केशर दुधात मिसळून घेतल्याने कॅल्शियमचे शोषण चांगलं होतं आणि हाडे बळकट होण्यासाठी मदत होते. केशरमुळे मज्जासंस्थेला शांतता मिळते आणि रात्री गाढ झोप येण्यासही मदत होते. जायफळामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी, ई, मिनरल्स जसे की मॅग्नेशियम, मॅग्नीज, कॉपर, कॅल्शियम, लोह, झिंक आणि अँटीऑक्सिडंट असतात. बाळाला गॅस, अपचन, पोटदुखी असल्यास जायफळ फायदेशीर ठरतं. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होते. जायफळामुळे बाळाला आराम मिळतो आणि शांत झोप येण्यास मदत होते. जायफळ नैसर्गिक उष्णता आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे थंडीच्या दिवसात नियमित दिल्याने सर्दी कफ कमी होतो. लहान मुलांना जायफळ देताना दुधात किंवा पाण्यात अगदी चिमूटभर उघळून द्या. जास्त प्रमाणात दिल्यास उलटी किंवा चक्कर येणं, घसा कोरडा होणं, जास्त झोप येणं, मळमळणं असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणातच ते देणं गरजेचं आहे. मुलांसाठी मखाणा हा अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक स्नॅक्सचा पर्याय आहे. मखाण्यात प्रोटीन, कार्ब, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस असतं. मखाण्यामधील कॅल्शियमचं प्रमाण उत्तम असतं, ज्यामुळे मुलांची हाडे, दात निरोगी राहतात. मखाणे पोटासाठी अतिशय सौम्य आणि पचायला सोपे असतात. त्यामुळे नाजूक पचनसंस्था असलेल्या लहान मुलांसाठी हे उत्तम स्नॅक आहे. मखाण्यातील कर्बोदके मुलांना दिवसभर खेळण्यासाठी त्वरित ऊर्जा पुरवतात. मखाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि वारंवार मुलांना आजारी पडण्यापासून वाचवतात. मखाणे योग्य प्रमाणात दिल्यामुळे मुलांचं वजन नियंत्रित राहून त्यांची निरोगी वाढही होते. विलायची हा एक सुगंधी मसाला नसून त्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये लहान मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषण तत्व असतात. आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, फायबर. मुलांना अपचन, गॅस किंवा पोटदुखीचा त्रास असल्यास विलायची गुणकार ठरते. विलायचीच्या सुगंधामुळे आणि गुणांमुळे मंदावलेली भूक सुधारते. विलायची फुफ्फुसातील कफ साफ करण्यासाठी मदत करते. हिवाळ्यात मुलांच्या सर्दी खोकल्यापासून रक्षण करते. हे नैसर्गिक माउथ फ्रेशनरही आहे, त्यामुळे मुलांच्या तोंडातील जंतू मरतात आणि दुर्गंधी दूर होते. यातील अँटीऑक्सिडंट मुलांचे रोगप्रतिकारशक्तीही वाढवतात. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.